काय विचार आहे महाराज? जलद मित्र, जलद कंठ, जलद असणारा या सर्व काही या श्रीमंतने मातेच्या अंगावरून ओवाळून टाकाव की काय? अशा प्रकारची सौंदर्याची खाण ती माता होती महाराज. आणि त्या माईकडे असणाऱ्या त्या नैसर्गपुरीचे लोक बघू लागले आणि बघते वेळेस तटस्थ झाले. बरं काय साडे झाले या पुणे इंद्रशने सकल वराडी आनुदिने सौंदर्य वर्णिते सुमंतने. असं म्हणले बाबा कोण? नैसर्गपुरीचा राजा, नळ राजाचा मुलगा असणारा इंद्रसेन राजा. त्या ठिकाणी सर्व काही कार्य झालं, लग्न विधी असणारी यथा सांग पद्धतीनं पार पडली. आणि मग त्या ठिकाणी शेवटला असणाऱ्या सर्व वराड्यांना घेतलं आणि तो इंद्रसेन नावाचा राजा आपापल्या गावाला आपापल्या राज्यामध्ये त्या नैसर्गपुरीला असणारा तो गेलेला आहे. बरं काय सण समोर होता आणि सण समोर असल्यामुळे राजा चित्रवर्मानं आपल्या जावयाला चित्रांगद नावाच्या राजाला आपल्या गावामध्ये असणारा ठेवून घेतल्यावर काय? कारण सणाच्या निमित्तानं आपल्या मुलीला आणि जावयाला तिथं थांबून घेतलं. कुठलाही सासरा असणारा कुठला सण जर असला तर आपल्या जावयाला त्या ठिकाणी निमंत्रित करतात. तशा प्रकारचा चित्रवर्मा नावाचा राजा आपल्या जावयाला असणारा त्या चित्रांगद नावाच्या राजाला आपल्या घरी ठेवून घेतल्यावर काय? रंगाने इंदिरा दिशे साजरा नाना वरा समयोचित करे बहू. एक उदाहरण दिलेत महाराज. ज्याप्रमाणे असणारा लक्ष्मी आणि ईश्वर परमात्मा शोभायमान दिसतात तशा प्रकारचं चित्रांगद नावाचा राजा आणि श्रीमंतनी माता असणारी दिसू लागली. वर काय? आणि मग त्या ठिकाणी चित्रवर्मा नावाचा राजा समयोचित असणारा उपचार करू लागले. ज्या वेळेस आपल्या जावयाला जी वस्तू लागते ती वस्तू असणारी त्या ठिकाणी देऊ लागले. बघा, जावाई म्हणजे अतिथी देव भाव. कारण तो देवासारखा असतो महाराज. आणि देवाची पूजा करणं, देवाची सेवा करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे महाराज. बरं काय? ते सासऱ्याला सांगायची गरज नाही. आणि म्हणून तो असणारा सासरा म्हणजे चित्रवर्मा नावाचा राजा आपल्या जावयाची असणारी तो सेवा करू लागलेला आहे. सेवक वृंदा चिंतन करा माबापो. राजा म्हणल्यावर शिकार करायला जातातच. बरं काय? योगायोग असा आला कोणी एका दिवशी चित्रांगद नावाच्या राजाच्या मनात विचार आला आपण वनात जावावं. बरं काय? शिकार करावं हरणाची वगैरे. म्हणून त्या राजानं ठरवलं आणि सोबत असणारा आपले मित्र लोक घेतले, काही असणारी सैन्या सोबत घेतली आणि चित्रांगद नावाचा राजा असणारा शिकार करण्यासाठी त्या ठिकाणी वनामध्ये निघाला. असा प्रकार असणारा त्या ठिकाणचा झालेला आहे. खेळता भ्रमाला फारे शरीरा जमली नौका सुंदरे यमुना डोही घाटले. उन्हाळा दिवस होता माऊली. आता उन्हाळा दिवस चालू आहे. बरं काय? आणि मग त्या ठिकाणी शिकारीला गेल्यावर त्या राजाला चित्रांगद नावाच्या राजाला घाम आला
आणि घाम आल्यामुळे त्या ठिकाणी अंग असणारं ओले चिंब असणारं झालं आणि म्हणून तिथं यमुना नावाची नदी होती आणि त्या यमुना नदीमध्ये असणारी नौका होती. त्या नौकेला असणारं त्या नदीमध्ये घेतलं आणि त्या नौकेमध्ये असणारा हा चित्रांगद नावाचा राजा बसलेला आहे. का बसला बापू? तर शीतळ असणार त्या यमुना नदीचं पाणी होतं आणि म्हणून आलेला घाम त्या ठिकाणी शांत व्हावं किंवा तो नाहीसा व्हावा याच्याकरता असणार ते कार्य करू लागले. बरं काय त्यात मुख्य सेवक घेऊन बैसाला चित्रांगद गुण रामे आवले अवलोकिती चौकडून कौतुके भाषण करतात. चित्रांगद नावाच्या राजानं काय केलं? मुख्य सेवक असणारा घेतलं बरं का सोबत त्या नौकेमध्ये बसण्यासाठी. विश्वासू, मुख्य म्हणजे विश्वासू, ज्याने विश्वासाचा आहे अशा प्रकारचा सेवक सोबत घेतलं आणि त्या नौकेमध्ये असणारा आपण बसला. आवले लोकिती दुरून, आवले म्हणजे त्यांची जे सैना होती, त्यांची जे प्रजा होती, ते सर्व प्रजा असणारी त्या ठिकाणी दुरून बघू लागली. राजा चित्रांगद नौकेमध्ये त्या यमुना नदीत आहे. त्यावेळेस बघल्यावर सगळ्या लोकांना आनंद वाटायलाय. प्रजा त्या राजावर एवढं प्रेम करत होती महाराज. बरं काय, गुणाचं निदान असणारा चित्रांगद नावाचा राजा होता. सर्व गुण संपन्न होता म्हणून लोक त्याच्यावर प्रेम करत होते. गुण नाही गेल्यावर कोणी जवळ घेते का महाराज? कोणी जवळ घेत नाही. म्हणून राजा असणारा गुणवान असल्यामुळं बघणारे लोक काठेवर अतिशय आनंदमय वातावरणामध्ये बघू लागले. ही अवस्था त्या लोकांची झाली. बरं काय, भगिनीच्या मुलगे कृष्ण भयानके त्या उदकाचा अंत समेके कधी कोणी नाही त्याला. सांगतात बाबा ही यमुना नदी म्हणजे कोण आहे? तर त्या यमाची असणारी बहीण आहे. बरं काय, आणि त्या यमाच्या बहिणीचं म्हणजे यमुना नदीचा असणाऱ्या उदकाचा अंत आतापर्यंत कोणालाही लागला नाही. एवढी सखोल असणारी, खोल असणारी ते यमुना नदी आहे, तिचा अंत लागलेला नाही. आणि त्या नदीमध्ये असणारा चित्रांगद नावाचा राजा त्या नौकेमध्ये बसलेला आहे. असा प्रकार झालेला आहे. प्रबंधना सुतारा नौका खेते डळमळीते आवले आक्रोशे बोलते नौका बुडाले म्हणून. योगायोग महाराज असं झालं, नौका आत असणारी गेली आणि गेल्यावर त्या ठिकाणी वारा सुटला. प्रबंधन म्हणजे वारा, सोसाट्याचा वारा सुटला, लाटा येऊ लागल्या आणि नौका असणारी डळमळ डळमळ खालीवरी करू लागली. बरं काय, आणि त्यावेळेस त्या नौकेमध्ये असणारं पाणी जाऊ लागलं. आवले म्हणजे लोक बघू लागले, म्हणू लागले देवा देवा देवा, नौका बुडाली. बरं काय, चित्रांगद नावाच्या राजाची नौका बुडाली. अशा प्रकारचं सर्व ते लोक दुःखामध्ये असणार बोलू लागले. बरं काय, समजते नौका बुडाले आकाशाते वर्ताला कांते महांत महाशता. नौका असणारी पाण्यात बुडाली आणि अकांत झाला. सगळे लोक असणारे त्या ठिकाणी रडू लागले. काठेवर जेवढे काही लोक होते महाराज त्या नदीच्या, सर्व लोक असणारे दुःखाच्या सागरात बुडाले. दुःख असणारं उचंबळून आलं. हल्ल कल्लोळ असणारा त्या ठिकाणी माजला. सगळ्यांना दुःख वाटू लागलं. एकीकडून सर्व लोक रडू लागले, त्या राजाचं नाव घेऊ लागले. असा प्रकार झालेला आहे. होते अपारे बुरा दुःखाचे नाही पारे चित्रांगदाचे पाठी राखे आकांत करते कसरे. कोणाला दुःख वाटणार नाही माझ्याकडे, कारण राजा चित्रांगद असणारा, सर्व गुण संपन्न असणारा होता, प्रजांना सुख देणारा होता. बरं काय, जसा नळ राजा होता तसा चित्रांगद नावाचा राजा होता. कारण चित्रांगद नावाचा राजा म्हणजे नळ राजाचा नातू होता मायबापू. बरं काय,
आपल्या आज्याचं जे सामर्थ्य होतं तेवढंच असणारं या चित्रांगद नावाच्या राजाचं होतं. आणि म्हणून त्या काठेवर जेवढे काही त्याचे मित्र होते, जेवढे काही सेना होती, ते सर्व असणारे दुःख करू लागले. सर्वांना असणारे दुःख होऊ लागलं. सर्व काठेवरले लोक रडू लागले, हृदय फुटून घेऊ लागले. आकांत असणारा त्या ठिकाणी उठला. सगळ्यांना दुःख झालं. बरं काय सेवक धावते अंक पुढेता चित्र बघण्याचे जाणवते माता लक्ष तळ बरवता चरणी भावता यमुना चित्रवर्मा नावाच्या राजाचे सेवक लोक धावत गेले महाराज नगरीमध्ये. आणि धावत जाऊन चित्रवर्मा नावाच्या राजाला सांगू लागले, राजा राजा राजा, तुमचे जावई असणारे चित्रांगद नावाचा राजा यमुना नदीमध्ये बुडाला. बरं काय एवढं बोलल्या बोलल्या त्या ठिकाणी आक्रोश करू लागला चित्रवर्मा नावाचा राजा. धाव घेतली, हृदय तुटून घेऊ लागला महाराज. एक तर आपल्या गावामध्ये जावई आले का, आणि एकुलती एक मुलगी, आणि व्यक्ती लग्न झालेलं होतं, सौंदर्याची खाण असणारी होती महाराज. आणि जावाई नेला किंवा जावाई बुडाला ही बातमी असणारी त्या चित्रवर्मा नावाच्या राजाला झाली. त्या राजाचं हृदय काय भरलं असेल महाराज. त्या राजाला किती दुःख झालं असेल. ते राजा असणारा कोण्या अवस्थेमध्ये गेला असेल. आणि म्हणून चित्रवर्मा नावाचा राजा मोठमोठ्यानं रडू लागला. अशी अवस्था झाली. बरं काय माझे बैसने मातृ समावेत शिवंतीने भवताली ते सखेने परते भरणे सर्वगे. आणि ही बातमी असणारी त्या श्रीमंतीनेला कळालं. त्या शिबिकेमध्ये तिची आई आणि तिने बसले महाराज. धाव घेतली आणि धाव घेऊन त्या यमुना नदीच्या काठावर आले. आणि त्या ठिकाणी आल्यावर आकांत करू लागले, दुःख करू लागले, रडू लागले, आक्रोश करू लागले. आपलं शिर असणार त्या ठिकाणी जमिनीवर आपटून घेऊ लागले, हृदय पिटवून घेऊ लागले. त्या श्रीमंतीने मातेला अतिशय दुःख भयानक झालं. दोघी असणाऱ्या मायालेकी एकमेकीच्या गळ्याला पडून आपल्या पतिदेवाचा आणि आपल्या जावयाची आठवण करून रडू लागले. बरं काय दुःखाने पराले कसरे ते कोणाशी कोण सावरे म्हणते परवे तुका सावरे काय विचार आहे महाराज. श्रीमंतनी माता असणारी ती दुःखाच्या सागरामध्ये पडली. बरं काय आकांत करू लागली, रडू लागली, हृदय भरून आलं, डोळ्यावाटा अश्रू गळू लागले. आणि त्यावेळेस त्या श्रीमंतनी मातेला काहीच भान राहिलं नाही महाराज. बेअवस्था असणारी त्या मातेची झाली. आपल्या पतिदेवाची आठवण करू लागली आणि ती रडू लागली. आपलं जणू देह असणारा त्या जमिनीवर टाकली. त्यावेळेस तिचे वडील बघितले. चित्रवर्मा नावाचा राजा असणारा आपल्या मुलीच्या जवळ गेला आणि आपल्या मुलीला हृदयाला लावलं महाराज. मुलीला उठवलं आणि मुलीला सावरायचा प्रयत्न करायला. विचार करा मायबाप, ज्यावेळेस आपला जावई गेला आणि तो मुलीला आपल्या हृदयाला बाप लावू लागला, तर त्या बापाला किती दुःख झालं असेल महाराज. ते बाप असणारा त्या ठिकाणी हृदय पेटून रडू लागला. अथांग असणारे दुःख त्या बापावर आलं आणि त्याही अवस्थेमध्ये आपल्या मुलीला सावध करू लागले, आपल्या मुलीची समजूत काढू लागले, आपल्या मुलीला असणाऱ्या तळ्यावर आणायचा प्रयत्न हा चित्रवर्मा नावाचा राजा करू लागलेला आहे. माता धावणे उठावते कन्येच्या गळा घाली निघते शोकते होते आकांत एकचे वर्ताला. श्रीमंतीनी मातेची माता माय असणारी त्या ठिकाणी उठली महाराजाने. उठून असणारी आपल्या मुलीच्या हृदयाला धावत जाऊन गळ्याला मिठी मारली आणि मिठी मारल्यावर आकांत उठला महाराज. दोन्ही माया लेकी असणारे दुःख करू लागले, रडू लागले. त्या दुःखाचं वर्णन करता येणार नाही महाराज.
त्या माईला काय वाटलं असेल 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपल्या उदरामध्ये ठेवल्या आणि 9 महिने 9 दिवस झाल्यावर लाखो इच्छाची यातना बघून त्या लेकीला जन्माला आणल्या, तिला तळहातातल्या पोरासारखं लहानाचं मोठं केल्या आणि मोठं करून तिचं लग्न एवढ्या थाटामाटामध्ये केल्या आणि एवढं केल्यावर जर काही दिवसामध्ये जर तिचा जावई किंवा त्या लेकीचा नवरा जर मेला तर त्या सासूला किती दुःख वाटलं असेल महाराज, किती असणारे संकट त्या मायेवर आलं असेल आणि ती माय असणारी आपल्या जावयासाठी रडू लागली महाराज. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कवी ग्रंथ करत्याला याला उपमा द्यायला सुद्धा काही सूचना आलं, एवढं दुःख असणार त्या दोन्ही माया लेकीला झालेले आहे बरं काय. कोणी जळमळला गेले कोंबेने निवासानाचे पाने झाले कसरे. काय प्रेम आहे महाराज, किती प्रेम केलं या श्रीमंतीने मातेनं, काय केलं नाही. यज्ञवल्कल्य नावाच्या ऋषीच्या घरी गेली, त्या मैत्रीय नावाच्या बाईला भेटली महाराज त्या ऋषीच्या पत्नीला आणि तिच्याकडून असणार विवाह होण्याच्या अगोदर लग्न होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी दर सोमवारी 8 दिवसाला 11,000 जोडप्यांचं त्या पूजा केली. त्यांना असणारे अपाट असणारे त्या श्रीमंतीने दान दिलं महाराज. जवान लेकराला तारुण्य लेकराला हे नेम काय कळत आहे महाराज, पण जेवढं यज्ञवल्क्याची पत्नीने सांगितलं होतं तिच्यापेक्षाही कितीतरी पट चांगलं या श्रीमंतीने मातेनं केलेलं होतं महाराज. आपला पतिदेव आपल्या शिल्लक राहावा, आपल्या कपाळाचं कुंकू असणारं सौभाग्य असणारं आपलं शिल्लक राहावं म्हणून त्या लेकरानं एवढी मेहनत केलं महाराज. आणि ती मेहनत असणारी वाया गेली आणि वाया गेल्यामुळे त्या माईवर किती संकट आलं, किती दुःख वाटलं असेल महाराज. ते आपल्या पतिदेवावर किती प्रेम केले, त्या प्रेमाचं असणारं वर्णन करता येईना मायबाप. तुम्हाला सांगून जातो मायबाप, या पुरुषासाठी जन्म देणारे आई वडील आणि तिसरी म्हणजे ती पत्नी आहे बर काय, अथांग असणार प्रेम करणारे. तिने जर आम्हाला सोडून निघून गेली ना मायबाप तर जगातलं कोणी आपलं नाही बर काय. नाही कुणाचे कुणी पुढे नव्हे रे कोणी, माझे माझे म्हणून. आणि म्हणून या श्रीमंतीने ना एवढा अथांग असणारा परिश्रम केला आणि तेवढं करून त्या पतिदेव असणारा त्या यमुना नदीमध्ये बुडाला महाराज. त्या जमिनीला असणारी भीती वाटू लागली, थरथर थरथर असणारी जमीन कापू लागली, त्या नदीतलं पाणी असणारं गरम होऊ लागलं, या पृथ्वी मधलं पाणी असणारं गरम होऊ लागलं महाराज. एवढं दुःख असणारं त्या श्रीमंतीने मातेनं केलं, एवढं मोठं भयानक संकट या पृथ्वी मातेवर आलं बरं काय. हर्षेवाला जर समजते रक्षे गुरुमानता पर्वता त्यासही शोकात्यंती म्हणून तिने पाहता. चिंतन करा मायबाप, त्या ठिकाणी त्या श्रीमंतनी मातेचं प्रेम बघितलं, तिचं दुःख बघितलं तर त्या ठिकाणचे वृक्ष गुल्म बरं का, दगड, पशु पक्षी प्राणी हे सुद्धा त्या ठिकाणी दुःख करू लागले, रडू लागले महाराज. संकट पडलं, काय प्रेम म्हणावं, किती प्रेम म्हणावं. प्रेमाचा अंत लागतो का महाराज? प्रेमाची खोली लांबी रुंदी मोजता येते का? आता नसणार प्रेम केलं, दगड रडू लागले महाराज, त्या ठिकाणचे वृक्ष रडू लागले, पशु पक्षी प्राणी रडू लागले महाराज. चिंतन करा महाराज, प्रेमामुळे देवावर सुद्धा विजय मिळवता येतो. श्रीमंतीनी माता आपल्या पतिदेवासाठी त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागली, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे महाराज. बरं काय, देवाला सुद्धा आपल्यासारखं करायचं असलं ना माऊली तर देवाला सुद्धा प्रेम द्यावं लागते. थोर प्रेमाचा भुकेला देवाला सुद्धा प्रेमाने विजय मिळवता येते, आपल्याला देवावर विजय मिळवून घेता येते. तशा प्रकारचं प्रेम या श्रीमंतीने माता आपल्या पतिदेवाबद्दल व्यक्त करू लागली. पडले श्रीमंतीने इंद्रजला
श्रीमंतिनी मातेला दुःख सहन झालं नाही आणि श्रीमंतिनी माता असणारं आपलं शरीर असणारं ते धर्मावर टाकून महाराज शोक करत 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 चक्कर आली आणि ती धाड दिशा जमिनीवर पडली आणि तेवढ्यामध्ये ही बातमी असणारी इंद्रसेन राजाला कळाली. स्वतःचा मुलगा असणारा यमुना नदीमध्ये बुडून मेला ही बातमी कळाली आणि इंद्रसेन राजा आणि मदयंती काहीतरी त्याच्या पत्नीचं नाव आहे ते दोघे नवरा बायको आले आणि आल्यावर काय होते बोला दुकान लागे पारे मोशते देखोने श्वसुरे कवळेला काय दुःख झालं असेल महाराज. समोर सासूबाई आणि सासरे आले या सगळ्यांचा मेळा झाला आणि मग तो हल्लोकंबोळ झाला. शोक असणारा सुरू झाला महाराज. अपाट दुःख करू लागले. इंद्रसेन नावाच्या राजाचं दुःख, इंद्रसेन नावाच्या राजाची पत्नी आणि ती श्रीमंतिनी आणि तेवढ्यामध्ये माय बाप राजा इंद्रसेनानं आपल्या सोनाकडे बघितलं बरं का. कोमल अन्नाची सौंदर्याची खाण असणारी ती श्रीमंतिनी माता त्या सोनाकडे बघितलं. राजा इंद्रसेनाला सहन झालं माय बाप. राजा इंद्रसेनानं धावत गेलो आणि त्या सोनाला आपल्या हृदयाला लावलं. काय प्रेम केलं असेल महाराज सोनाला, काय जिवाळा लावला असेल महाराज. त्या सोनाला आपल्या हृदयाला लावलं. सहन झालं नाही आणि तो राजा इंद्रसेन दुःख करू लागला, रडू लागला. महाराज सोनावर एवढा जीव लावावा महाराज, आपल्या लेकीच्या पलीकडे सोनाला समजावं हे राजा इंद्रसेनाला कळत होत. आणि त्या मातेला बघल्या बघल्या हृदय भरून आलं, डोळ्यावर अश्रू गळू लागले. राजा इंद्रसेन आपल्या सुनाला हृदयाला लावून रडू लागलेला आहे. चित्रांगदाचे माता परदेश होते, तिचे नाम लावण्य होते. चिंतन करा बाबा. चित्रांगद नावाच्या राजाची आई म्हणजे ती लावण्यवती बरं काय. ती लावण्यवती नुसतं लावण्यवती नावानं नव्हती महाराज, नावाने होती, रूपाने होती आणि गुणाने होते बरं काय. त्या लावण्यवती माईने असणारं त्या ठिकाणी शोकामध्ये दोडायली. आपलं शरीर असणारं चळचळ चळचळ कापू लागलं महाराज. ती लावण्यवती माता दुःख करू लागली. काय दुःख झालं असं माईला चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. ग्रंथ तुम्हा आम्हाला एक मार्ग दाखवतात, तुम्हा आम्हाला दोन्ही गोष्टी असणारे सिद्ध करून दाखवतात. तुम्ही आम्ही या ग्रंथाची कथा ऐकून जर आचरणात आणलेला मार्ग तर देव आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. चिंतन करा. लावण्यवती माईचं दुःख कसं वर्णन करावं मागवतो. अरे ज्या माईनं 9 महिने 9 दिवस या उदरात ठेवलं, ज्या माईनं या देहाचे 2 तुकडे करून जन्माला आणली, ज्या माईनं असणाऱ्या लाखो इच्छेची यातना बघली, ज्या माईनं असणाऱ्या त्या ठिकाणी मागवतो अख्खं आयुष्य त्या लेकरामध्ये झिजवली. बरोबर. आपल्या लेकरासाठी तळ हातात त्या पोळासारखं बाळगली, सांभाळली आणि ते लेकरू समोर मेलेली बातमी कळाल्यावर त्या माईला काय दुःख झालं असेल. माईच्या प्रेमाचा अंत लावता येईल महाराज. माईच्या प्रेमाचं मोजमाप करता येते का माऊली. किती दुःख झालं असेल, काय वर्णन करावं, किती वर्णन करावं, करता येईल का महाराज आपल्यासारख्या पाठराला. माईच्या प्रेमाचा अंत लागणार मागवतो. प्रत्येक ग्रंथामध्ये सांगते आई वडील माय बाप केवळ काशी, माय बाप साक्षात महादेवाचा इस्पिया, भगवान परमात्म्याचे अंश आहेत, देव आहेत महाराज. ज्याला आई वडील आहेत त्याला तीर्थयात्रा करायची गरज नाही मागवतो. आणि म्हणून लावण्यवती माईनं शोक करायला सुरुवात केलं तर त्या ठिकाणी अथांग असणारा शोक करू लागले. काय प्रेम म्हणावं त्या माईचं. आणि म्हणून मायबाप हो ग्रंथ ऐकिता ऐकिता आई वडिलांची सेवा मात्र विसरली. आम्ही हे ग्रंथ ऐकावा आणि आमच्या आई वडिलांच्या सेवेची आठवण करावं, आई वडिलांवर अथांग प्रेम करावं महाराज.
आई वडिलांना काहीच नाही माय बाप तुम्ही नुसतं चांगली वागणूक जगाला द्या, तुमचे आई वडील तुमच्यावर संतुष्ट राहतात. एखाद्यानं जर नाव काढलं महाराज काय तुमचं लेकरू आहे किती गुणवान आहे, तर त्या माईचं पोट भरते महाराज. ती संध्याकाळी उपाशी जरी झोपली तर त्या माईला असं वाटणार की मी उपवाशी आहे. बघा म्हणून लावण्यवती माईनं आपलं हृदय पिटवून आपल्या लेकराची आठवण करू लागली आणि दुःख करू लागली. बरं का घेऊन हसते के लावण्यवते घाले मोठे घाले गहन पूर्व कर्म के घालाय फारदे काही सुधरराव महाराज माईला माय जमिनीवरली माती घेतली, माती तोंडात घालायला पाहिजे कोणासाठी? आपल्या घरच्या घरासाठी. माईचं प्रेम किती आहे. माती आपल्या तोंडात घालली आणि म्हणून लागली देवा माझं पूर्व कर्म घडण आहे, माझं पूर्व काहीतरी कठीण आहे, माझ्याकडून काहीतरी अपराध घडला असेल देवा म्हणून माझा पोटचा गोळा मला सोडून निघून गेला, माझं काहीतरी असणार दुर्दैव आहे असं ती माय असणारी आठवण करू लागली. माझा कोण काय कमाळे परमात्मे हाय पूर्व पापाचे हे फळे काढले काळे लावण्यवती माता म्हणून लागली माझं एकुलते एक असणार माझं चित्रांगद बाळ आहे, माझं पूर्व काहीतरी कर्म घन आहे पाप आहे बरं काय. आणि यमुना नदी काळ होऊन माझ्या लेकराला गिळाली हो, माझ्या लेकराला गळून टाकली आणि हे माझं पूर्वीचं काहीतरी कुकर्म आहे वाईट कर्म आहे म्हणून मला भोगावं लागत आहे बरं काय. माझी अंदाजे काटे पाहे कोणी बुडविली अमरा डोळे माझा नाथाची गोटी पाहे कोणी सोडले निर्भय. लावण्यवती माता आपल्या लेकराची आठवण करू लागली. माझ्या आंधळ्याची काठी कोण्या पुरुषांना माझ्या आंधळ्याची काठी या यमुना नदीमध्ये बुडवली. माझ्या येण्याचे असणार घटोड साठवान असणारा साठा असणारा कोण वनामध्ये बुरकावून दिला. माझ्या हृदयाच्या तुकड्याला माझ्यापासून कोण दूर केलं देवा. आणि म्हणून ती त्या लावण्यवती माता शोक करू लागली बरं काय. माझा दावा माझे पाडे माझा चित्रांगद डोळसे कोणी चोरून लागे. माझा चित्रांगद असणारा डोळस असणारा कोण चोरून नेला. माझा दावा दे पाडस. माझ्या लेकराला माझ्या नजरेला दाखवा बाई. माझ्या सोन्याला कोण घेऊन गेलंय, माझ्या तांड्याला कोण घेऊन गेलंय, माझ्या चित्रांगदला कोण घेऊन गेलंय, माझ्या बाळाला मला कोणीतरी दाखवा ग बाई. अशा प्रकारचं दुःख करू लागली. पूर्वी काय केले दोष व्रत मध्येचे टाकिले शिवरात्री सण घेतले काय बोलू लागले महाराज. माझं मी पूर्वी असणार प्रदोष व्रत असणार केलो आणि मग सोमवारी दिवशी असणार त्या ठिकाणी किंवा प्रदोष व्रताला जेवण केलं की काय, किंवा एखादा व्रत असणार तोडलो की काय, एखादा असणार शिवरात्रीला त्या ठिकाणी मी जेवण केलो की काय, किंवा सोमवार व्रत प्रदोष व्रत करता करता थांबवलो की काय. चिंतन करा महाराज. सोमवार दिवस म्हणजे पर्व काळ मानतात बरं काय. सोमवार आपला या 7 दिवसातला एक दिवस म्हणजे सोमवार आणि तो सोमवार म्हणजे पर्व काळाचा आहे महाराज. आणि पर्व काळाला आम्ही चिंतन करावं, नामस्मरण करावं, भगवंताच्या नामाचा जयघोष करावा, भगवंताची कथा ऐकावं महाराज बरं काय. आणि उपवास करावा, जागरण करावा बरं काय. आणि हे आजचा अध्याय म्हणजे केवळ प्रदोष व्रत आणि सोमवारचा आहे बरं काय. सोमवारला हे सोमवार व्रत श्रीमंतनी केलेली आहे
आणि म्हणून असलेलं ते लावण्यवती माता आपल्या लेकराची आठवण करून माझ्याकडून काही चूक झाली का म्हणून माझं लेकरू निघून गेलं की काय चिंतन करा महाराज. आमच्या लेकराला जर काही झालं तर आम्ही लोकांवर आळ घेतो मागं पाहू. बरं काय स्वतःला आपण दोषी ठरवत नाही पण ते लावण्यवती माता आपलं चुकले काय बघा. वर्म चुकली या वर्म वर्म आमचा चुकला सुख दुःख आम्हाला भोगावं लागते महाराज. लोकांना नाव ठेवावं का अजिबात नाही. काय विचार आहे लावण्यवती माईचा. अरे एकुलत एक लेकरू आहे महाराज आणि ते बी त्या यमुना नदीमध्ये पडलंय मेलं महाराज. तिथं असं लोकांना वाटायला बरं काय पण चिंतन करा. जावाई जर सासरवाडी मध्ये अशी अवस्था झाली तर काय विचार येते महाराज काय विचार बदलते. पण ती लावण्यवती मातेचा विचार बघा. काय अंतकरणातलं प्रेम आहे काय अंतकरणातला भाव आहे आणि काय समाजाला देवावं. अहो तिच्या आठवणीत सुद्धा समाजाला बोध आहे. तिने आपल्या लेकराची आठवण करावी आणि तुम्हा आम्हाला जगाला बोध करावी महाराज. त्याला संत म्हणतात त्याला साधू म्हणतात. जगाच्या कल्याणी संताच्या विभूती आणि ती लावण्यवती माता असणारी आपल्यावर दोष घेऊ लागली लोकांवर अजिबात नाही. बरं काय हरिहार कीर्तन गौरव लोकांना दोषी अजिबात नाही महाराज. बरं काय आणि म्हणत होत्या तुमच्यामुळे आमचा मुलगा मेला. तर लावण्यवती माता म्हणू लागली मी त्या लक्ष्मीचा पती पार्वती मातेचा पती याचा द्वेष केलो की काय. यांच्यामध्ये असणाऱ्या यांच्या कीर्तनामध्ये यांच्या सेवेमध्ये व्यत्यय आणलो की काय. या दोघांमध्ये असणार त्या ठिकाणी भेदभाव केलो की काय. आणि म्हणून माझं लेकरू माझ्या पोटचा गोळा मला सोडून निघून गेला की काय अशा प्रकारचं शोक करू लागली. संत माता लागला काय विचार आहे महाराज. पंक्ती दोष केलो की काय संताचा द्वेष केलो की काय परधनाचा अभिलाष केलो की काय. परधन हे नरका समान मानणारी होती महाराज. दुसऱ्याच्या धनावर नजर टाकलो काय एखाद्या पंक्तीमध्ये भेद करून एखाद्या गरीब माणसाला उठवून बाजूला केलं की काय. म्हणून माझं लेकरू माझ्यापासून दूर गेले की काय अशा प्रकारचा शोक लावण्यवती करू लागली. म्हणून ब्राह्मणाशी चालविले बहुत दिले की दाता देता दाने अहो स्वतःला दोषी ठरू लागले मला. स्वतःचा विचार स्वतःकडे येऊ लागली. एखाद्या ब्राह्मणाला मी दान देतो म्हणलो आणि किती एक दिवस त्या ठिकाणी छळण केलो की काय. त्याला देतो म्हणलो देणंच नाही की काय. यदा कदाचित माझ्याकडून असा अपराध झाला की काय. एखादा राजा एखाद्या साधूला ब्राह्मणाला दान देत आहे आणि देतावेळी मी पुढे जाऊन विघ्न आणलं की काय. काही लोक महाराज स्वतः दान देणार आणि दुसऱ्याला दान देऊ देणार महाराज. बरं काय आणि इकडे शास्त्र काय म्हणाले जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि मग अशा प्रकारचं कार्य माझ्याकडून चुकून कळत न कळत घडले की काय. आणि म्हणून माझं रत्न माझ्या हृदयाचा तुकडा मला सोडून गेला की काय. बरं काय होण्याच्या मुखीचा घास काढीला गुरु मग फेरला बोलावे पात्री रामान बैसला तो बाहेर घातला माझ्याकडून असे अपराध झाले की काय म्हणून आठवण करू लागली. एखाद्याच्या मुखातला घास काढून घेतलो की काय. पात्रावर ब्राह्मण बसलेला त्याला उठून दौडून टाकलो की काय. आठवण करून आपल्या लेखनाची आठवण करून आपल्या चुका मान्य करू लागली महाराज. बरोबर चूक झाली नाही पण माझ्या हातून यदा कदाचित अशा प्रकारचं कृत्य घडून आले की काय. सांगायचं तात्पर्य आहे महाराज
माणसानं बसवलेल्या साधूला उठवू नये. बरं काय, कोणी सहसा उठवत नाही. पण योगायोग महाराज मी मुंबईला होतो, एका शावकारनं उठीनं मावलं. बालाजी मंदिरामध्ये कार्यक्रम होता, पण योग असा आला, त्या भिकाऱ्याने येणं येऊन बसलो, त्याला जेवू आणलं पण त्या शावकारनं त्याला उठवलं महाराज. बरं काय, असा कधी येता कदाचित माझ्याकडून घात झाला की काय, आणि म्हणून माझं लेकरू मला सोडून गेले की काय. बरं काय, परिवार कापते निंदिले तरी ऐसे निधान गिरे याच दोषात. अगोदरच्या वयीमध्ये एक शब्द सांगा, गुरुचा असणारा द्वेष केलं की काय, तिरस्कार केलं की काय, किंवा एका गायीपासून एका लेकराला दूर केलं की काय, हरणीपासून तिच्या लेकराला दूर केलं की काय, आणि म्हणून माझं लेकरू माझ्यापासून दूर झाले की काय, असं ते लावण्यवती स्वतःला दोषी ठरवाने असा विचार आहे. बरं काय, असो प्रधानवर्गी सामर्थ्य परिवाराचे जवळ माझे देश नगराचे होणे असं म्हणजे प्रधान वर्गाने त्या ठिकाणी सगळ्यांना सावध केलं. सावध करून सहसण नगराला, स्वतःच्या नगराला वापस नेलं. बरं काय, कारण किती वेळ तिथं बसवावं, कोणाला तरी पुढे व्हावं लागते, त्याला तिथून उठवावं लागते. म्हणून त्या प्रधानानं ते कार्य केलं, आपापल्या राज्याकडे नेले. बरं काय, नगरा जाते राज्य सर्व सज्जनो बाबा, देवाचा डोळा नक्कर जरी बाजूला झाला तर लय मोठं संकट येते. इकडे लेकरू गेलं, इंद्रसेन आणि लावण्यवती असणारे आपल्या नगराला गेले, पण दयाद आला, दुसरा राज्य आला, आणि त्या ठिकाणी याचं राज्य आपण घेतलं महाराज, हिरावून घेतलं, आणि हिरावून घेऊन काय केलं बोला. मग अरे बाबा, पडून जाते ते थोड्या शत्रू धरून आम्ही त्या अवस्थेमध्ये राजा इंद्रसेन आणि लावण्यवती असणारे दुसऱ्या राज्यामध्ये पडून जायचा प्रयत्न केला, पण त्या शत्रूने असणारे त्याला धरलं महाराज. धरून राज्यात आणलं आणि त्याला बंदीशाळेमध्ये टाकलं. बरं काय, लेकरू निघून गेलं, लेकरू त्या यमुना नदीमध्ये बुडालं, आणि याच्यावर एवढं मोठं संकट आलं, राज्य सुद्धा गेलं. ही अवस्था आली माय बाप. अजून काय होते बोला. इकडे व्रत घोडी आत्या धरे करीते सुंदर दंपते बघा महाराज, संकट आल्यावर सुद्धा श्रीमंतीने आपलं व्रत सोडले नाही. कारण यज्ञवल्क्याची पत्नी मैत्री या नावाची होती, तिनं सांगितलं होतं, तुझ्यावर किती मोठं संकट येऊ, पण तू मात्र त्या व्रताला बाजूला जाऊ दे नको. नित्यने म्हण आम्ही ते प्राणी दुर्लभ. मालक निघून गेला महाराज, पण व्रत सोडलं का, व्रत मोडलं का. आमच्यावर जरासं संकट येऊ द्या, आम्ही पोतीच ऐकायला जाईना माऊली. बरं काय, पाराकडे आम्ही बघण्यात सुद्धा या देहाचा मालक निघून गेला महाराज, तरी पण विश्वास ठेवला. विश्वासम फलदायकम. बरं काय, विश्वास फार महत्वाचा आहे महाराज. आणि विश्वासानं सोमवार प्रदोष व्रत, बरं काय, 8व्या दिवशी प्रदोष व्रत आचरण करत होती. 11,000 जोड्या बोलवत होती ब्राह्मणाच्या. आमच्या इथं एक जोडी आली तर तोड वाकडं आले. पुरुषोत्तम मास चालू झालाय माऊली, नंदा झाली याच्या तवा माझ्या माईचं तोंड काही नाही. आता माझ्या मायाला विश्वास झाले, आता 4-5 नंदा राहिल्या ना, अगोदरच जाऊन 400-500 रुपयाच्या साड्या घरी आणूनच ठेवालेत काही की नाही. जोड अगोदरच लावालेत महाराज. काय विचार आहे, अहो ग्रंथामध्ये तिचं नाव आहे, आमचं नाव कोणी घेणं भाऊ का घेणं, आमच्याकडे आचरण नाही, आम्ही त्या अवस्थेत आहे ना महाराज. बरं काय, त्या माईनं कुठलाच विचार केला नाही, पण व्रताला बाजूला जाऊ दिलं नाही. नित्यने मानव व्रत करू लागले. बरं काय, सर्वही भगवर झाले या नित्य करी
परमात्मा, महादेव परमात्मा आणि पार्वती माता या दोघांचं चिंतन आहारण्याशी रात्रंदिवस महाराज. बरं काय तुम्ही आम्ही उगा अखंड म्हणते, आपण अखंड आहे का माऊली? पोती सांगायला डोळे एवढे करतात म्हणालो, हे नाही. अखंड आहारण्याशी रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन होत. विषयच ते त्या माईचा ते झालेला होता. असा प्रकार झाला. 3 वर्ष संपले. इकडं काय झालं महाराज? इकडे चित्रांगदा यमुनेत बुडालाय, नागकन्याने पाताळी नेलाय, नागभुवनीची पाताळी राय, कटक झाला रघुपुत्रे. सज्जनो बाबा, इकडे यमुना नदीमध्ये काय वार्ता झाली? इकडे असणारा हा चित्रांगद नावाचा राजा पाताळात गेला. नागकन्येनं त्याला पाताळात नेलं. बरं काय? आणि त्या तक्षका पुढे नेऊन त्या राजा पुढे नेलं. बरं काय सज्जनो, तिथला वैभव बघू लागला कोण? हा चित्रांगद नावाचा राजा. आणि तिथं नेल्यावर काय होते बोला? नारीने किला नागिने पद्मिनी हस्तिनी चित्रिने शंखेने अति चतुर्भाविने सुवास सज्जनो बाबा, तिथं गेल्यावर त्या नाऱ्या बघू लागल्या. नारी बरं काय पद्मिनी, डंकिनी, हस्तिनी अशा प्रकारच्या सुंदर एकापेक्षा एक असणाऱ्या त्या शेषाच्या मुली बघितली. आणि बघितल्यावर काय होते बोला? राजा बदन चंद्र गुंडार करते प्रवराचा देखता वदन चंद्र तपस्याच्या कोरा वेगले. तपस्याचा चकोरपणा असणारा वेगून जाते. बरं काय ब्रह्मर असणार त्याच्या चेहऱ्यावर गुंजर असणार त्या ठिकाणी रुंजून करते. त्याचा सुगंध घेण्यासाठी भोवताल चक्रा मारते महाराज. एवढ्या सौंदर्याच्या खाणी असणाऱ्या, एवढ्या रूपवान, त्याच्या अंगाचा सुगंध सुटलेला. आणि तिथं चित्रांगद नावाचा राजा आहे महाराज. त्या सौंदर्याच्या खाणीपाशी हा राजा तिथं गेलेला आहे. बघा काय होते बोला महाराज? नावे रत्नाचे करे पासरला ते जाऊ करे स्वर्ग सुखावणे आवडे पाताळ घुमणे पाहता. नवरत्नाचे असणारे खडे तिथं चमचम 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 चमकू लागले महाराज. स्वर्ग सुखापेक्षाही तिथलं सुख असणारं वेगळं दिसू लागलं. इंद्रपुरीचं सुख असणारं तिथं फिक्क पडाले. चित्रांगद नावाच्या राजानं बघितलं. बघितल्यावर काय होते बोला? त्याचे नागराज ब्रसिरे त्या पुढे उभे केला चित्रांगरे साष्टांगनामीत सद्गरे रोणे सुते करीत असे. बघा महाराज, तक्षक असणारा, नागराज असणारा तिथं होता, सगळ्या नागाचा मालक असणारा. आणि त्या तक्षका पुढे असणाऱ्या चित्रांगद नावाच्या राजाला त्या तक्षकाच्या मुली नेऊन उभा केल्यात माऊली. काय गेले काय विचारवंत असतील मुली? बापा पुढे नेऊन उभा टाकलं केलं महाराज. आणि हा चित्रांगद नावाचा राजा त्या ठिकाणी दंडवत घातलं. भावानं घातलं महाराज. भाव म्हणे आकळे, हिरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणून भावाच्या प्रेमानं तिथं असणार त्या ठिकाणी लोटांगण घातलं. घालून काय केलं बोला? निर्भयात ते राजा सुते तक्षके वर्तमान पुसते जे वर्तने समजते केले श्रुत चित्रांगते. निर्भय असणारा तो राजसूत होता. कुठल्याच प्रकारची भीती नव्हती. कारण अंतकरण जर माऊली वाईट राहिलं तर माणूस भीती आहे की नाही. अंतकरणामध्ये वाईट विचारच नाही ते कोणाला घेणं माऊली. बरं काय? आणि निर्भय अवस्था असणार त्या ठिकाणी त्या राजाच्या मुलाची चित्रांगदाची होती. त्या राजाने एवढं मात्र केलंय, हात जोडून उभा टाकलंय. कारण नम्रता घ्यावं लागते.
आपण दुसऱ्याच्या गावात गेल्या माऊली आणि तिथं जर आम्ही नम्रता घेणं गेलं तर जमल का? नम्र झाला होता कोणी हात जोडून राजा चित्रांगद राजा उभा टाकला आणि तो असणारा तक्षक असणारा प्रश्न करत आहे, काय करते आहे का? मागते नागराज झाला बोले आता तुम्ही कोण दैवता बघता यावर शिवमय मातत्वता त्या तक्षक राजानं पुन्हा प्रश्न केला, महाराज तुम्ही कोण्या दैवताला बसत्या? राजा चित्रांगदाने सांगितलं, महाराज मी भगवान शिव परमात्म्याचा भक्त आहे, उपासक आहे. भगवान शिव परमात्म्याचं वर्णन करू लागलेलं आहे. आणि तक्षकही कोणाचा आहे महाराज? महादेवाचाच आहे. महादेवाच्या गळ्यामध्ये राहणारा हा तक्षक आहे महाराज, बरं आहे. आणि दोघांच असणार त्या ठिकाणी नातं जुळलं महाराज. हे गुरु भक्त झाले. अजून काय होते बोला? प्रकृती पुरुष निर्मिलेच्छा मात्रे अनंत मने पृथ्वी चित्रांगद नावाचा राजा असणारा त्या तक्षकाला सांगू लागला, ज्यानं प्रकृती आणि पुरुषाला इच्छा मात्रेने असणार निर्माण केले. बघा महाराज, प्रकृती पुरुष कोण निर्माण केलंय? भगवान शिव परमात्मा. इच्छा मात्र बरं काय अहम नावाची ध्वनी निघाली आणि तिथून असणार प्रकृती पुरुषाची उत्पत्ती झाली. अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक, अनंत कोटी ब्रह्मांड ज्यानं प्रेमानं निर्माण केलं असा तो भगवान शिव. चित्रांगद नावाचा राजा आपली ओळख करून द्यायला महाराज बोला. उचा परत दादाने अनंत ब्रह्माने तत्वोडा प्रकृती पुरुषात होतलीने पंचभूते तत्वाच येता. आणि जर त्या भगवंताची जर इच्छा परतली तर अनंत ब्रह्मांड असणार मोडून टाकल. वर काय प्रकृती पुरुषामध्ये लीन होईल. पाची तत्व आप, तेज, वायू, परिवर्तनी, आकाश हे पाची आणि त्याचे तत्व पाचाचे पाच पाच 25 हे असणारे त्या पुरुषामध्ये लीन होतील. अशा प्रकारचं बोलू लागले. आदि पुरुषा माझी समावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भगतो कळते. चित्रांगद नावाचा राजा सांगू लागला, बाबा ते प्रकृती आणि पुरुष असणाऱ्या स्वस्वरूपामध्ये आदि पुरुषामध्ये लीन होतात आणि तो सदाशिव, तो भगवान परमात्मा, तो महादेव परमात्मा, त्या शिवाला आम्ही भजत्या. अशा प्रकारचं चित्रांगद नावाचा राजा त्या तक्षकाला सांगू लागले. मायापासून झाले त्रिमूर्ती त्रिगुणे त्याच त्रास करुणे विष्णू निर्मिला. पुन्हा सांगू लागले, ज्याच्या मायेपासून हे 3 गुण निर्माण झाले. बरं काय रज तम सत्व, सत्वापासून ज्यानं विष्णूला निर्माण केले त्या भगवंताला बसतो म्हणाले. त्या सांब सदाशिवाला मी बसतो. अशा प्रकारचं बोलू लागले. प्रधान केले विरांची रुरे तामसा तो शिवपुराण पुरुषे आम्ही भजतो सर्वदा. राजाला सांगू लागले, बाबा रजापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली, तामापासून असणारा तामस असणारा तो रुद्र त्याची निर्मिती झाली आणि तो आदि पुरुष असणारा, तो साम असणारा, तो सदाशिव असणारा, तो शिव परमात्मा असणारा, त्या शिव परमात्म्याला आम्ही भजता. बरं काय
वाचला लोटार्थ खातू यापुरावर लातो शिवा भरतो आम्ही हे सर्व ब्रह्मांड संपून ज्यानं उरला तो म्हणजे शिव बरं काय. आणि त्या शिवाला आम्ही वस्त्यावर काय हस्तान सामय कधी सर्वांचे आकार आणि सदैव प्रदेश रंगाचे वाचका आम्ही असो अष्टादश त्याच्या बरोबर त्याचे अर्थ करा बुद्धी बुद्धी न गयाचे आकर जाता रुला पाडले याचे प्रकार कोण जित काढा देवा एकत्र सर्व योग तुझे देवताचे के सुराच्या व समजा एखाद्या स्वरूप झाले तर त्यापुढे करगोळे आणि त्याच्या पर भिकाय वेळ मानव कामरा त्याच्या दासाचे दात के ग्रामे असो कचऱ्या पासून आणि शेवट सर्वप्रथम दंड क्षेत्राचा क्षमानुग्रह देवने कपडे तनवना नाना कौतुके दाखवितया सांगितलं महाराज आपण कोण्यामध्ये भगवंताला वस्ते आणि त्यावेळेस सगळं असणारं त्याचा अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी कोण आहे हे सगळं सांगितलं आणि त्या भगवंताला आम्ही बसत्या अशा प्रकारचं म्हणल्यावर त्या तक्षक राजाला अतिशय आनंद झाला. तक्षक राजानं आपलं आसन सोडलं, चित्रांगद नावाच्या राजाच्या जवळ आलं आणि जवळ येऊन आलिंगन देऊ लागलं. एवढा आनंद त्या तक्षकाला झाला महाराज. आपण या मृत्यू लोकावर या पृथ्वी लोकावर एखाद्या राजामध्ये जाऊन एखाद्या माणसाला जवळ करता येते, पण सर्पाच्या लोकांमध्ये जाऊन जवळ करणं म्हणजे सोपं आहे का. काहीतरी भाग्य आहे महाराज. त्या श्रीमंतीचं भाग्य आहे. चिंतन करा. तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. मला काय लय मोठं कळलं महाराज. ज्या पुरुषाची पत्नी पतिव्रता आहे आणि तिनं जर समजा त्या भगवंताची भक्त असेल तर माय बाप त्याला कोणी मारू शकणार. बरं काय. काळ जरी आला तर काळ सलाम केल्याशिवाय राहिला महाराज. बरं काय. हे सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या पत्नीमध्ये आहे. आणि ती असणारी श्रीमंतिनी माता त्या भगवान साम सदाशिवाचा त्या भगवंताचं व्रत निर्माण करू लागली. म्हणून माय बाप हो, काळाला सुद्धा त्या ठिकाणी चित्रांगदावर अधिकार गाजवता आला नाही. असा तो असणारा चित्रांगद राजा. नामे देवाचे जय दुर्लभ वाटे वाटे आहे तुझ माता माझे आवडते बहुते बोलावे फक्त माझ्या पासे एक वया घेताना आम्ही थांबता माऊली आले वाक्याचे बरं काय. आणि म्हणून असणारे त्या ठिकाणी सांगू लागले म्हणजे देवाला ज्या वस्तू मिळणार किंवा स्वर्गामध्ये जे वस्तू मिळणार ते वस्तू इथं आहे. चित्रांगद नावाच्या राजाला बोलू लागले आणि तू मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेस बरं काय. कमी दिवसामध्ये एवढा जिव्हाळा निर्माण केले माऊली. आपुल्या सारे घरी तात्काळ नागे काळा देवा तया लागे. चित्रांगद नावाचा राजा नुसता राजा नाही तर ते संत आहे महाराज. चिंतन करा. आणि माणसाला आपल्यासारखं करणार. त्यानं तक्षकाला आपल्यासारखं केलं महाराज. काय सामर्थ्य असेल माऊली आहे की नाही. तक्षक आपल्यासारखा झाला. तो तक्षक म्हणू लागला तू मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेस. मला तू लय आवडतोस. आणि तू काय कर इथले सर्व सुख असणार भोग आणि समाधान या ठिकाणी राहा. त्या तक्षकानं त्या चित्रांगद नावाच्या राजाला बोललं. राजाने काय उत्तर दिले बोला. चित्रांगद माने महाराज कर्ण भूषणास देवा जननी जनकाची यदमाला यवनाथ पोटी नितयाचा. राजा चित्रांगदाने त्या तक्षकाला बोलायला सुरुवात केलं. म्हणले महादेवाचा शिव असणाऱ्या शिवाच्या गळ्याचं भूषण असणाऱ्या देवा माझी एक विनंती आहे. माझ्या जननी जनकाला मी एकोणता एकच आहे. बघा आपल्या आई वडिलांची आठवण केली महाराज. माझ्या आई वडिलांना मी एकटाच आहे महाराज. बरं काय. आणि त्याला किती वेळ लागला असेल, ते किती दुःखी असतील, त्याच्यावर किती मोठं संकट पडलं असेल. आपल्या आई वडिलांची आठवण केलं महाराज. लेकरं आई वडिलांना सोडून राहिलात माऊली पण कुठपर्यंत लहानपणी. पण ज्या वेळेस मोठे झाले त्यावेळेस आई वडील लागला तो महाराज. बरं काय. सांगून हो मा बाप प्रत्येकाची परी तेच आहे. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करा. राजा चित्रांगदानं सांगितलं तुम्ही मला अथांग सुख देणारा महाराज पण मी माझ्या माय बापाला एकटाच आहे.
माझ्या मायबापावर काय संकट आलं असल, अजून काय म्हणणे बोला. 14 वर्षाचे श्रीमंतीने गुण खाणे लावण्य खाणे प्राणदेवते नितंबिने बोलता नयने आश्रवाने. चित्रांगद नावाचा राजा म्हणू लागलेला आहे. अगोदर आई वडिलांचं नाव काढलं आणि नंतर असणार 14 वर्षाची श्रीमंतीने, बरं काय, लावण्याची खाण असणारी, सौंदर्याची खाण असणारी महाराज, आणि ती प्राण देईल ती नितिंबिनी. माझी पत्नी श्रीमंतीनी 14 वर्षाची आहे, लावण्याची खाण आहे, सौंदर्याची खाण आहे, आणि ती प्राणाचा त्याग करील राजा. आणि एवढं बोललं आणि हृदय भरलं महाराज चित्रांगद नावाच्या राजाचं. राजाच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले. राजा आहे महाराज, पण राजा सुद्धा दुःख करू लागला. एवढं प्रेम असणार आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर, आपल्या पत्नीवर करत होत. बरोबर, साधू संत महात्म्या असं म्हणतात महाराज की पत्नीवर प्रेम करू नका, पण पत्नीवर जेवढं प्रेम करत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पट आपल्या आई वडिलांवर प्रेम करावं. तरच हे कथा ऐकल्यावर आमचं जीवन असणार कर्त कर्तार्थ होते, नाहीतर पालत्या घागरीवर पाणी. माता पितयाचे चरणा खंती माता ते कधी पाहिना. माझी माता मगाईन कट्टी जाणे प्राण उरला गे. चित्रांगद नावाचा राजा विचार देऊ लागला. मला असं वाटलंय महाराज, मी माझ्या माईची कधी छेड बघल, माझ्या माईचे पाय कधी बघल मी. आमची माई दररोज आमच्या सोबत आहे, आम्ही आमच्या माईच्या पायाकडे बघणार. आई वडिलाच्या पाया नित्यनेमानं पडावं महाराज. तुम्हाला वाटत असेल माऊली तू पडतोस का? मी लहानपणापासून पडतो माऊली. मला काय सवय लागली की माझे वडील निघून गेले, पण माझ्या आईच्या पाया पडले शेवटी घराच्या बाहेर निघला. एकच बार नाही महाराज, ज्या ज्या वेळेस मी घरी गेलो त्या वेळेस माझ्या आईच्या पाया पडले शिवाय दिवसातून 10 वेळेस जरी घरी गेलो तरी 10 वेळेस सुद्धा. चित्रांगद नावाचा राजा म्हणत आहे मी माझ्या आईचे पाय कधी बघल. माझ्या आईला मी एकुलता एक लेकरू आहे. माझ्या आईचा प्राण कंठात आला असेल, माझी आई असणारी व्याकुळ झाली असेल, माझ्या माय असणारी, माझी आई असणारी प्राण सोडायच्या अवस्थेत आली असेल महाराज. मला माझ्या आईला भेटावंसं वाटत आहे. चित्रांगद नावाचा राजा दुःख व्यक्त करून आपल्या आई वडिलांची आठवण करू लागलेला आहे. माझा घालाय मनोनी रहिले नागेंद्राच्या शरणा पक्ष कौने बसाना देता पार. आणि त्यावेळेस असणार त्या राजा चित्रांगदानं त्या तक्षकाच्या चरणाला मिठी मारली महाराज. बरोबर महाराज, मला तुमचं इथलं सुख नको हो देवा, मला इथलं कोट्यावधी सुख असणं मला गरजेचं नाही. माझी एक विनंती आहे महाराज, मी तुमच्या पाया पडतो, मला माझ्या मायबापाच्या चरणावर नेऊन घाला, माझ्या आई वडिलांच्या चरणावर नेऊन मला समर्पित करा देवा. माझ्यावर एक उपकार करा, माझ्या आई वडिलांच्या पायापाशी नेऊन ठेवा मला. बघा महाराज, राजा तक्षकानं प्रेम बघितलं आणि प्रेमानं त्या ठिकाणी उच्च मिळवून आले. प्रेमानं जगावर विजय मिळवता येते महाराज, प्रेमानं देवाला आपल्यासारखं करता येते, आणि प्रेमानंच या जीवनाला कर्तार्थ करता येते. बरं काय, भक्तीमध्ये जर प्रेम नाही गेला माऊली, पोती सांगता सांगता जर असा प्रसंग आला त्याच्या डोळ्यावर अश्रू येण्या गेले तर त्याला वक्ता कसं म्हणावं मागतो. आणि अश्रू हे नाटकी नका मागतो, अंतकरणातला भाव असला पाहिजे.
आणि भावाच्या बळावर अश्रू आली पाहिजे. आणि ती अवस्था चित्रांगद नावाच्या राजाची झाली. आणि राजाचं प्रेम बघितलं आणि तो तक्षक संतुष्ट झाला. बरं काय बाणाच्या शस्त्रा नागांचे बळे तुझे तुझं होईल सोपळे पैसाचे भागात काळे चित्रांगद रते प्रेमाला बघितलं, भावाला बघितलं, आई वडिलांच्या प्रेमाला बघितलं. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तक्षकानं 12,000 सर्पाचं बळ, नागाचं बळ दिलं महाराज. तत्क्षणी चित्रांगद नावाच्या राजाच्या शरीरामध्ये 12,000 असणार त्या नागाचं बळ आलं. बरं काय एवढं सामर्थ्य आलं महाराज. कयामुळं तर आईचं आणि आपल्या वडिलाचं प्रेम व्यक्त केलं राजानं. आपल्या माऊलीचं, आपल्या देवाचं गुण वर्णन केलं महाराज. बरं काय आणि मग त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. अजून काय होते बोला. तू करस स्मरण तेव्हा तुझं संकटी पायने मनोवेगार वानुडे सज्जनो मायबाप त्यावेळेस त्याला आशीर्वाद दिला. आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी मनोवेगे वारू आणून, मनाच्या वेगानं वारू येणारा, वारू म्हणजे घोडा जाणारा. बरं काय आणि मोठा भारी असणारा एक राक्षस सोबत दिलं. त्याच्यावर गटोडा दिले महाराज. अथांग त्या पातळातलं त्या ठिकाणी सोनं नाणं दिलं. आणि असा प्रकार केलेला आहे बोला. मोठं भागरे श्री दिले राक्षसांच्या स्वर्गावरती पाताळामध्ये दुर्लभ असणारी वस्तू आली माऊली. बरं काय अशी वस्तू असणारी त्या ठिकाणी आणलं आणि ते गटोडं बांधलं. आणि ते गटोडं असणार त्या राक्षसाच्या डोक्यावर दिलं. बरं काय अलंकार सारे मनोवे यमुना तीर क्रमोने बाहेर निघाला. त्या ठिकाणी जे काय वस्त्र अलंकार भूषणे असणार त्या ठिकाणी दिलं. त्यांना त्या राक्षसाच्या डोक्यावर ठेवलं. एक असणारा तक्षक आणि सर्प असणारा सोबत दिला. बरं काय आणि देऊन असणाऱ्या त्या चित्रांगद नावाच्या राजाची बोलवण केली. बोलवण केल्यावर मनाच्या वेगानं यमुना नदीमध्ये जिथं राजा बुडालाय तिथंच असणारा वर आला. बरं काय आता दैवयोगाने तिथं श्रीमंतने सुद्धा येईल. तिचे असणारे आणि चित्रांगद नावाच्या राजाची भेट होईल. ही सुंदर कथा, गोड कथा असणारे वक्ते गोड आलेले आहेत. बरं काय सुंदर आलेले आहेत. माबाप तुम्ही आम्हाला निमंत्रित केल्या त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव भगवान शिव सांब सदाशिव परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण भगवान पार्वतीपती स्वाहार महादेव काशी विश्वनाथ महाराज की जय. बंद तो चालू आहे.